दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर जर तुमचे डोळे जड होऊ लागले किंवा तुम्हाला काम करताना अचानक झोप येऊ लागली, तर हे फक्त तुमच्याच बाबतीत होतं असं अजिबात नाहीये. भात खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना सुस्ती आणि आळस जाणवतो. याकडे अनेकदा सामान्य म्हणून दुर्लक्ष केलं जातं, परंतु यामध्ये शरीरातील काही वैज्ञानिक प्रक्रियांचा समावेश आहे. आहाराशी संबंधित विषयांवर माहिती देणाऱ्या तज्ज्ञांच्या मते पांढऱ्या भातामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्ती असतं. जेव्हा आपण भात खातो तेव्हा शरीर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. सुरुवातीला यामुळे ऊर्जा मिळते, परंतु काही वेळानंतर ही ऊर्जा अचानक कमी होते. यामुळे बऱ्याच लोकांना थकवा येतो आणि झोपही येते. पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील तुलनेने जास्त असतो. याचा अर्थ असा की शरीरात तो लवकर पचतो आणि रक्तातील साखर लवकर वाढवतो. जेव्हा साखरेची पातळी वेगाने वाढते आणि कमी होते, तेव्हा शरीराला सुस्ती जाणवू लागते. भात खाल्ल्यानंतर शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील वाढते. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. या प्रक्रियेदरम्यान ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल अधिक प्रमाणात मेंदूपर्यंत पोहोचू शकते. ट्रिप्टोफॅन हे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारखे हार्मोन्स तयार करण्यास मदत करते, जे मनस्थिती आणि झोपेचं नियमन करतात. म्हणूनच भात खाल्ल्यानंतर अनेक लोकांना झोप येते. भात खाण्याचं प्रमाण देखील महत्त्वाची भूमिका बजावतं. एकाच वेळी खूप जास्त भात खाल्ल्याने किंवा त्यासोबत जड किंवा तळलेले पदार्थ खाल्ले तर पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे पचनक्रियेत अधिक ऊर्जा खर्च होते आणि थकवा येतो. भात खाल्ल्यानंतर येणारी झोप हा आजार जरी नसला तरी त्याचा दैनंदिन कामावर नक्कीच परिणाम होतो आणि काही वेळा हे बदल उपयुक्त ठरू शकतात. भाताचे सेवन मर्यादित करा. तुमच्या आहारामध्ये डाळी, चीज, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. फायबरयुक्त भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होईल आणि भात खाल्ला असेल तर जेवणानंतर साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्ही हलका व्यायाम करा किंवा हलकेसे चाला. हे देखील सोपं आणि फायदेशीर मानलं जातं. तुम्ही जर या गोष्टी केल्या तर भात खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच झोप येणार नाही.